तर मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा. तर आज आम्ही आंबे घेण्यासाठी मार्केट यार्डला आलो. आंब्याचे रेट ऐकून जर चक्करच आली. 1600-1700 रुपये सांगत होते. त्यानंतर म्हणलं बायकोला चल पहिले तर भाज्या घेऊ. तर मग आम्ही सावलीमध्ये आलो इकडे भाजी मंडईमध्ये. मग इथं भाज्या वगैरे घ्यायला सुरुवात झाली. मग बायकोनं मिरच्या, गाजर, कोबी, काकडी काय काय घेतलं. मग आणि बायकांना कधी कैरी दिसली आणि ती घेणार नाही असं कधी होणार नाही. मग कैरी घेतली, बीट घेतलं. मग तिथून पिशवी आखी 31 किलोच्या पेक्षा जास्त झाले होते. मग आम्ही आलो इकडे कलिंगड आणि अननस वगैरे घेऊन झालं. त्यानंतर मग आंब्याची पेटी वगैरे घेतली. इथून मग रिक्षा आपली लावली होती पार्किंगला आलो आणि सगळं सामान ठेवलं रिक्षामध्ये आणि निघालो तिथून घरी असतो. खूप वाट लागली होती कारण एवढं ऊन होतं ना, काय खरं नव्हतं. मग पहिले तर घरी आल्यानंतर सगळं सामान वगैरे ठेवलं खाली आणि पहिले आंबे वगैरे काढून बघितलं, चेक केलं आणि देवापाशी ठेवले. आणि मग काही संध्याकाळी घराला लॉक मारून आम्ही निघालो दगडूशेठसाठी, कारण दगडूशेठला आज आंबा मस्त होता. त्यानंतर आम्ही पोहोचलो घरी. पहिले तर सासवडीमध्ये आलं कारण इकडे मेहुणी आणि मेहुणीचा मुलगा आला होता. आणि टाकल्याचं माझं कौतुक झाल्यानंतर मग ते मेवणीने आणलं होतं गावाकडनं आंबड्याची भाजी आणि भाकरी मस्त खाऊन निघालो आम्ही. मग दगडूशेठसाठी इकडे आल्यानंतर पहिले तर आम्हाला रंगारी गणपती बाप्पा दिसले. त्यानंतर दगडूशेठला खूप गर्दी होती इकडे दगडूशेठला आणि बघतो तर काय 1 किलोमीटर इतकी लाईन होती. त्यानंतर आम्ही लाईनीला उभं राहिलो. 1 तास झालं आम्हाला लाईनीला उभं राहून, पण आमचा नंबरच आला नव्हता. ह्या मस्त असे 1 नंबर आरामात झोपलेला होता. त्यानंतर मंदिरात आलो, दर्शन वगैरे घेतलं कारण तिथं मोबाईलचं अलाउड नव्हता म्हणून काय आम्हाला व्हिडिओ बनवता आला नाही मला. त्यानंतर मग मंदिराच्या बाहेर आलो आणि मग व्हिडिओ बनवला. चला भेटू